हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात आज खूपच सुंदर झालेली आहे, कारण आज आई आणि दादा आलेले आहेत. तर बऱ्याच दिवसातून ते आले होते. मग आम्ही खूप छान अशा गप्पा मारत बसलो. वेळ कसा गेला कळालंच नाही, म्हणून मी आजच्या दिवशी काही जास्त शूटच केलेलं नाही आहे. तर इथे आहे नेक्स्ट डे. तर नेक्स्ट डेला इथं आईने मस्त असं चहा बनवला होता. तर याच्यामध्ये गवती चहा, पेरूची पानं, लिंबाची पानं वगैरे ते सगळं गावाकडूनच घेऊन आलेली होती आणि अद्रक वगैरे आणि विदाऊट दुधाचा होता आणि खूप छान टेस्टी लागत होता. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला, पोहे बनवले होते आणि ताईने दारातली आमच्या झाडाच्या लिंब पण आणलेली होती. तर त्याचं लिंबाचं लोणचं तिने करायला घेतलेलं आहे. तर तर अशा प्रकारे तिने केलं. तर खूप छान असं लिंबाचं लोणचं पण झालेलं आहे. तर खूप सिंपल अशी रेसिपी होती ती, पण खूप टेस्टी लागतं ते आणि झटपट होणारं लोणचं आहे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. इथे मी असं काचेच्या बरणीमध्ये ते स्टोअर करून ठेवलं होतं आणि जेवताना जर आपण ते घेतलं ना, तर जेवणाचा आणखीन स्वाद वाढतो, छान लागतं ते. तर इथे पुन्हा मी दुसऱ्या दिवसाचं थोडंसं शूट घेतलेलं आहे. तर इथं मी जेवण बनवत होतो, मी आणि आई दोघी म्हणून. तर इथे वरण भात, भाकरी आणि कांद्याची पात असा साधा मेनू होता. तर कांद्याची पात ही वेगळ्या पद्धतीने बनवली होती आईनी. तर कांद्याच्या पातमध्ये आमच्या तिकडे गावाकडे असं सुकट घालतात, मग त्याने खूप छान लागते, ती टेस्टी लागते. तर अशा प्रकारे इथे मी मिशोवरून काही प्रोडक्ट मागवलेले होते. तर हा ब्रश आहे, त्याने आपल्याला बरीचशी क्लिनिंग करता येते. आणि हा इलेक्ट्रिक लायटर आणि हे कपाटामध्ये टाकायचं असं लायनर वगैरे आहे, म्हणजे वॉर्डरोबमध्ये पण आपण टाकू शकतो आणि किचनमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्याचा यूज होतो. तर हा ब्रश अशा प्रकारे मी बाकीचे सगळे क्लिनिंगसाठी मागवलेला होता आणि हे जे लायनर आहे ते मला ह्या कपड्यामध्ये लावून घ्यायचं होतं भांड्याच्या. तर तेच ताई स्वयंपाक करत होती आणि मी माझं बाकीचं काम करून घेत होते. तर अशा प्रकारे मी हे लायनर लावून घेतलं. संध्याकाळी मग नंतर आम्ही वॉकिंगला गेलो होतो टेरेसवरती. तर इथे आहे नेक्स्ट डे. तर नेक्स्ट डेला मी नाश्त्यासाठी असे धपाटे बनवलेले होते. थालीपीठ धपाटे तुम्ही काही म्हणाल ते. तर पालक, मेथी वगैरे सगळं, भोपळा वगैरे टाकून असे बनवलेले होते. खूप छान झाले होते ते पण. नंतर मग दुपारच्या मेनूसाठी आम्ही पुरणपोळी बनवली होती, कारण ना दादांना, माझ्या पप्पांना पुरणपोळी खूप आवडते. तर अभिजित हे बाहेरगावी गेलेले आहेत 4-5 दिवसासाठी. त्यासाठीच माझ्यासोबत म्हणून आई आणि दादा आलेले होते. तर आता आई आणि दादा उद्या निघणार आहेत आणि उद्याच अभिजित पण येणार आहेत संध्याकाळपर्यंत. कारण दादांना पण गावाकडे एक काम आहे अर्जंट, त्यामुळे त्यांना पण जावं लागतं आहे. आणि इथे अंश त्यानं दादांच्या वगैरे पाया पडतोय, कारण तो स्कूलला निघाले नाही. दादा आता निघतात ते गावाकडे जाण्यासाठी, तर त्यासाठीच तो पाया वगैरे पडत होता. तर हे होते म्हणजे 4 दिवसाचे ब्लॉग होते. मी थोडे थोडे शूट केले. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत